हॅलो हाय नमस्कार, जय श्रीराम, लाल सलाम. असं म्हणतात आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम इतकंच काय ते राजकारण चालतं. थोड्या वेळपुरता मोजक्या मुस्लिम समाजाला आपण जरा बाजूला सारूया आणि एका नवीन पद्धतीत देशाच्या राजकारणाला पाहूया. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून एक वैचारिक लढा सुरू आहे. सर्वात आधी वेदांना, स्मृतीला, शास्त्राला प्रमाण मानणारे हिंदू विरुद्ध प्रमाण नाकारून नवीन साधना, नवीन प्रार्थना आणि व्याख्या निर्माण करणारे हिंदू असा तो होता. पुढे प्रमाण ठरलेल्या वेदांना आचारात आणणारे आणि स्वतःला श्रेष्ठ समजणारे हिंदू विरुद्ध नवीन संप्रदाय उभे करत नवीन मांडणी करणारे हिंदू असा तो झाला. स्मृतींमधली जात व्यवस्था पाळून मनुष्यभेद करणारे हिंदू किंवा जात व्यवस्था मुळापासून नष्ट करणारे हिंदू इथवर तो पोहोचला. आज जेव्हा आपल्या देशात दोन प्रकारचे गुट विभागले गेलेले आहेत, ज्याला पॉलिटिकल लोक भाजप विरुद्ध काँग्रेस, मनुस्मृती विरुद्ध कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं डिफाईन करतात. बेसिकली फक्त स्वतःचा धर्मश्रेष्ठ समजणारे विरुद्ध सर्व धर्म समभाव मानणारे कट्टरवादी हिंदू विरुद्ध उदारमतवादी हिंदू. अजून सिम्प्लिफाईड वे मध्ये सांगायला गेलं तर हिंदू राष्ट्र मानणारे विरुद्ध भारत हा देश मानणारे. हल्लीच गौरव तनेजा विरुद्ध ध्रुव राठी हे सोशल मीडियावरचं याच युद्धाचं कमर्शियल स्वरूप तुम्हाला माहीतच असेल. दिस हॅज अ लॉंग लेगसी. इट हॅज जस्ट एक्सपोज्ड नाउ. ही खतखत कित्येक वर्षांआधीपासूनची सुरू झालेली आहे आणि या वैचारिक लढ्याला व्यापक पद्धतीत 1968 साली शब्दात रूपांतरित केलं राम मनोहर लोहिया यांनी, ज्या पुस्तकाचं नाव होतं हिंदू बनाम हिंदू, म्हणजेच हिंदू विरुद्ध हिंदू. सो लेट्स रिव्हिजिट इट चॅप्टर बाय चॅप्टर and let's explore the deep and treacherous history behind Hindus versus Hindus. Allow me to start with a small story for reference. एकदा उदारमतवादी महात्मा फुले यांना याच कट्टरवादी विचारधारेने जीवे मारायचा प्रयत्न केला होता. रामोशी समाजातल्या लोकांना पैसे देऊन महात्मा फुले यांना असॅसिनेट करायला पाठवले. गरीब माणसाला पैसे दिले की होतोच ना तो लाचार. ते जेव्हा महात्मा फुले यांना मारायला आले तेव्हा महात्मा फुले यांनी त्यांना सांगितलं, मारून टाका मला मारलत तर रामोशी समाजाचं भलं होत असेल तर मी मरायलाही तयार आहे. पण लक्षात ठेवा, ज्या बुरट्यांनी तुम्हाला पाठवलं ते वाचतील. तुम्हाला पुढे तुरुंगात चढावं लागेल. तुमच्या मुलांना बापाशिवाय जगावं लागेल. तुमच्या बायकांना पतीशिवाय जगायला लागेल. शूद्रांना शिक्षण मिळावं या नादात माझा जीव गेला तरी चालेल, पण हे काम मी थांबवणार नाही. मारा मला. ज्या रामोशींची पोरं फुले यांनी घडवली होती, ही जाणीव जेव्हा या रामोशी लोकांना झाली तेव्हा त्यांनी हत्यारं बाजूला टाकली आणि त्यांची माफी मागितली. पुढे तेच मारायला आलेले रामोशी सत्यशोधक समाजाचे सच्चे अनुयायी आणि कार्यकर्ते झाले. उदारमतवादी जिंकले आणि कट्टरवादी हरले आणि पुढे समाज कल्याणाचं काम सुरू राहिलं. पक्ष आणि विचारधारा आणि यांच्यातले भेद खूप लोक समजवतील, भांडणं सगळेच सांगतील, पण इतिहास कोण सांगणार? अशाच प्रकारच्या इतिहासातल्या मौल्यवान लघुकथा आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट मी घेऊन येत राहीन. तोपर्यंत नमस्कार.